मुंडे साहेबांनी जनतेला रेल्वे आणण्याचा दिलेला शब्द मी पूर्ण करणार, असे प्रतिपादन खासदार प्रीतमताई मुंडेंनी केलं. नगर बीड परळी हा रेल्वे मार्ग बीड जिल्ह्यातील जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. प्रश्न मार्गी लावील असा शब्द स्वर्गीय मुंडे साहेब यांनी दिला होता, परंतु दुर्दैवानं ते आज आपल्यात नाहीत. त्यांनी दिलेला शब्द मी पूर्ण करणार असा विश्वास खासदार प्रीतमताई मुंडे यांनी कार्यकर्त्यांना दिला. आष्टी येथील भगवान महाविद्यालय येथे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी दिवाळी फराळ आणि कार्यकर्ता संवाद कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. खासदार प्रीतमताई मुंडे यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावून कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. यावेळी आष्टी, पाटोदा आणि शिरूर तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. पुढे बोलताना खासदार मुंडे म्हणाल्या की सन 2024 पर्यंत नगर बीड परळी रेल्वे मार्ग हा बीड पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित होतं, परंतु राज्यात सरकार बदललं आणि आघाडीचं सरकार आलं. आघाडी सरकारनं त्यांच्या कार्यकाळात या रेल्वे मार्गासाठी निधी उपलब्ध करून दिला नाही, त्यामुळे मध्यंतरी रेल्वेच्या कामाची गती मंदावली होती. परंतु सध्या रेल्वे मार्गाचं काम प्रगतीपथावर आहे. नगर बीड परळी या रेल्वे मार्गाचं स्वप्न बीड जिल्ह्यातील जनतेनं पाहिलं होतं आणि ते स्वप्न पूर्ण करण्याचा शब्द स्वर्गीय मुंडे साहेबांनी दिला होता. मुंडे साहेब आपल्यात नाहीत, परंतु त्यांनी जनतेला दिलेला शब्द पंकजाताईंच्या मार्गदर्शनाखाली मी पूर्ण करीन. नगर बीड परळी या रेल्वे मार्गावर माझ्याच खासदारकीच्या कार्यकाळात नगर ते आष्टीपर्यंत रेल्वे धावली. ही रेल्वे पुढेपर्यंत जाण्यासाठी मला येणाऱ्या सन 2024च्या निवडणुकीत साथ द्या, असंही आवाहन त्यांनी यावेळी उपस्थित कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना केलंय. पंकजाताई पालकमंत्री असताना जिल्ह्याला कोट्यवधी रुपयांचा विकास निधी वेगवेगळ्या माध्यमातून मिळवून दिला. त्यामुळे जिल्ह्यातील खेड्यापाड्यातील रस्त्यांसह जलसंधारणाचं कामे मोठ्या प्रमाणात झाली. त्याचबरोबर शेतकऱ्यांना अनुदान आणि पीक विमा देखील मोठ्या प्रमाणात मिळवून देण्याचं पालकमंत्री असताना झाल्याचं खासदार प्रीतमताई यांनी यावेळी म्हटलंय. यावेळी युवा नेते अजय धोंडे, ॲडव्होकेट वाल्मिक तात्या निकाळजे, अशोक साळवे, आदिनाथ सानप, ॲडव्होकेट साहेबराव मस्के, शंकर देशमुख, प्राचार्य हरिदास विधाते, रामदास बडे, बाबूशेठ भंडारी, सरपंच मौली वाघ, अरुण भैया निकाळजे, प्राध्यापक मुस्ताक पानसरे, राजेंद्र धोंडेसह पत्रकार बांधव, आष्टी, पाटोदा, शिरूर मतदारसंघातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तेज वार्ता प्रतिनिधी संदीप जाधवसह अनिल मोरे, आष्टी, बीड. जिल्हा म्हणून आपल्या पुढे अनेक प्रश्न आहेत. मुंडे साहेबांनी काही मागण्या केल्या, त्याच्यामध्ये कृष्णा खोऱ्याचं पाणी आपल्याकडे वळवण्याचा विषय असेल किंवा आज रेल्वेचं जे स्वप्न अनेक वर्ष झाले आपल्या जिल्ह्यातला प्रत्येक माणूस बघतोय, ते रेल्वेचं स्वप्न पूर्णत्वास नेणं असेल. येण्यासाठी उशीरही त्याचसाठी झाला, कारण रेल्वेच्या साईटवर जाऊन आज मी अंमळनेरच्या स्टेशनवरती जाऊन रेल्वेच्या कामाची पाहणी केली. अंमळनेर पर्यंत जी आज आष्टी नगर जी डेमू रेल सुरू झालेली आहे, ती डेमू रेल आता अंमळनेर पर्यंत येणं हे सप्टेंबरच्या शेवटी काम होणं अपेक्षित होतं. पण आता नोव्हेंबर संपत आलेला आहे, तरी सुद्धा अजून ते काम पूर्ण झालं नाही. म्हणून त्या कामाची पाहणी करण्यासाठी मी आज तिथे गेले होते. मग त्या पाहणीमध्ये पाहणी करणं आहे, अधिकाऱ्यांना झापणं आहे, जे काही करणं आहे, थेट रेल्वे मंत्र्यांना फोन लावण्यापर्यंत जे जे करणं गरजेचं होतं ते सगळं केलं. कारण या रेल्वेला तुमच्यापर्यंत घेऊन येणं हे एक वचन मी दिलंय. राजकारणात येत असताना काय भाषणं करायची, काय वचनं द्यायची, दिलेली वचनं पाळा. तेव्हा मी एकच वचन दिलं होतं बीड जिल्ह्याच्या जनतेला की ज्या नगर बीड परळी रेल्वेचं स्वप्न तुम्ही सगळ्यांनी पाहिलं आणि जो शब्द मुंडे साहेबांनी तुम्हाला दिलाय तो पूर्ण केल्याशिवाय मी राहणार नाही. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आज ते काम फार वेगाने सुरू आहे. जरी कागदोपत्री त्याच्या असणाऱ्या वेळेत तो पूर्ण नाही होऊ शकला तरी लवकरच हा प्रकल्प पूर्णत्वास जाणार आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपण सर्व ही रेल्वे लवकरच धावताना बघणार आहोत. मित्रांनो, आपल्याला जे राज्यकर्ते त्यांच्यावर आपला विश्वास आहे, ते योग्य तो निर्णय घेतील. त्यात आपण आपसातले चर्चा करायची आणि यांनी त्याच्यावर कुडघोरी करायची, यांनी त्याची गाडी जाळायची, यांनी त्याचे घर जाळायची गरज नाही. कारण हा प्रश्न तुमचा आणि माझा नसून हा राज्य सरकार, केंद्र सरकार या पातळीवर तो सुटला जाणार आहे. आणि सोडण्याचं आश्वासन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सर्व विरोधी पक्षाचे गटनेते सर्व देत आहेत. आपण त्यांचा विश्वास ठेवू आणि आरक्षणाचा जो प्रश्न आहे त्यांच्या पद्धतीने घटनातज्ञ तिथं बसलेले आहेत, अनेक मोठमोठे वकील बसलेले आहेत, जजेस बसलेले आहेत, तो योग्य असा निर्णय घेतील आणि आपल्या सगळ्या लोकांना न्याय मिळेल अशा प्रकारची मी भावना व्यक्त करतो. आणि पुनश्च एकदा आपण या ठिकाणी आलात, मी आपले आभार मानतो आणि माझ्या 2 शब्द प्रयोग करतो. धन्यवाद. यानंतर आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सर्वांचा आधारस्तंभ माजी केंद्रीय मंत्री गोविंदजी मुंडे यांचा आदर्श वारसा ज्यांच्या माध्यमातून आयोजन सुरू आहे
टाळ्यांच्या आधी प्रचंड गजरामध्ये आपण सर्वांनी स्वागत करूया खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांचं. जरा टाळ्या घेऊन जाता टाळ्या तुम्ही हात वर निघाला सर्वांनी. क्या बात आहे. सत्कारासाठी थांबलेला आहे काय आपण नाही हे जे मगापासून थांबले तेवढे एकच आहे. प्रशांत साहेब आहे, कृष्णभाऊ गोलार आणि सचिन साहेब आहे. कुठे तालुका शिरोमणी आहेत. टाळ्या चालू ठेवा, टाळ्या जरा गाणं वाढवा. टाळ्याचा आवाज आहे जरा. क्या बात आहे. धन्यवाद. सर्वात आधी तर मी तुम्हाला सगळ्यांना, जरी दिवाळी संपलेली असली तरी सुद्धा आज दिवाळीच्या या अतिशय सुंदर आणि जो सण आपल्याला आयुष्यामधून अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याची ऊर्जा देतो, त्या सणाच्या निमित्ताने आपण सर्व इथे उपस्थित झालेले आहात. मी आपल्या सगळ्यांना त्याच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि खूप आभार व्यक्त करते सन्माननीय दोंडे साहेबांचे की त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन करून त्यासाठी मला निमंत्रितही केलं. कृषीभूषण बाबासाहेब पिसोरे यांनी तयार केलेले निवडक आणि एकाच वर्तुळाच्या कांद्यापासून तयार केलेले कांदा बियाणे, गेले 22 वर्ष कांदा उत्पादक देश परदेशात फिरून अभ्यासात्मक परीक्षणाने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करत तयार केलेले सोना 40 कांदा बियाणे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सादर करत आहोत. ज्या बियाणाला देशभरातील अनेक राज्यातून मागणी आहे. दर्जेदार आणि विक्रमी उत्पन्न असल्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने पुरस्कृत केलेले सोना 40 कांदा बियाणे. शेतकरी बांधवांना विनंती आहे, आपणही याचा लाभ घ्यावा. शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरणारे, शेतकऱ्यांना समृद्ध करणारे खात्रीशीर कांदा बियाणे संस्कृती सीड्सचे सोना 40 कांदा बियाणे. आता बहरेल कांद्याची सुवर्ण शेती. संस्कृती सीड्सचे सोना 40 कांदा बियाणे.